आणि सगळ्यात पहिल्यांदा मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी खूप आभार व्यक्त करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं खूप वेळेवर हे ठरलेलं आहे की मला इथे बोलावं लागेल, पण मला हे इथे बोलताना खूप आनंद होतो आहे. कारण माझं शिक्षणसुद्धा शिवाजी शिक्षण संस्थेमधूनच झालेलं आहे. माझं नागपूरवरून झालं ते, पण भाऊसाहेबांचे ऋण मी कधीही विसरू शकणार नाही. भाऊसाहेबांचे बऱ्याच गोष्टी मी वाचलेल्या आहेत, त्यामुळे मला खरंच तुम्हाला सांगायचं आहे की आपण शिवाजी शिक्षण संस्थेचे जर विद्यार्थी असू तर आपण भाऊसाहेबांचा गौरव करतोच नेहमीच की असं आहे तसं आहे, पण त्यांनी नेमकं काय लिहिलं हे मला असं वाटते की निदान आता जयंती आहे, 2 दिवसावर आहे, तर आपण ते वाचण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपल्या लायब्ररीमध्ये ती पुस्तकं असतील. हां, तर मंचावर सुरुवात राहिलीच. आता ही औपचारिकता आहे, पण मला इतकी औपचारिकता करायची सवय नाही आहे. पण मंचावर जे सगळे मान्यवर उपस्थित आहेत त्या सगळ्या मान्यवरांचं मी आभार व्यक्त करते आणि त्यांना स्मरून मी पुढचं जे काही बोलायचं आहे ते बोलते. तर मी जे म्हणलं की आत्ता सरांनी सांगितलं की क्रिएटिव्हिटी आली पाहिजे. तुमच्या सरांनीही सांगितलं आणि महामनी सरांनी सुद्धा सांगितलं की आपण क्रिएटिव्ह झालं पाहिजे, स्वतः काहीतरी क्रिएट केलं पाहिजे. तर हे आपण नेहमी ऐकतो, पण ते नेमकं करायचं कसं असतं हे आपल्याला बरेचदा माहीत नसतं. पण ती खूप छोटी आणि साधी गोष्ट आहे. मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगते की आता कोणाच्याही जयंत्या येतात. आता भाऊसाहेबांची जयंती आहे 2 दिवसावर, किंवा आंबेडकर जयंती येते, सावित्रीबाई फुले, इतर शिवाजी महाराज. या जयंतीला आपण सगळेजण काय करतो, तर आपण स्टेटसला त्यांचा फोटो लावतो, जय शिवराय वगैरे जे काही नारे लिहितो, हे सगळेजण करतात. पण मला असं वाटतं तुमच्यात जर क्रिएटिव्हिटी वाढावी असं वाटत असेल तर शिवजयंती जर असेल तर जरूर शिवाजी महाराजांबद्दल निदान 2 पानं तरी त्या दिवशी वाचायचा प्रयत्न करायचा. आणि आपली मी जर म्हणते तुम्हाला वाटतं ना क्रिएटिव्हिटी वाढावी, आजपासून ठरवून टाका की जे पण तुम्ही व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवाल, फेसबुकला स्टोरीज ठेवाल किंवा इंस्टाग्रामला, तर हे सगळे वापरतात, मी वापरू नका असं मी म्हणणार नाही, पण त्याचा वापर कसा करायचा. तर या ठिकाणी जेव्हा तुम्ही स्टोरीज लिहाल तर तुमच्या स्टोरीमध्ये किंवा स्टेटसमध्ये कधीही नुसता फोटो नसला पाहिजे आणि कधीही दुसऱ्यांनी सांगितलेली वाक्य पण नसली पाहिजे, कोणीतरी फॉरवर्ड केलेलं आहे. ट्राय करा की तुम्ही शिवाजी महाराजांचं वाचलं ना तर फोटो लावायचा आणि त्याच्या खाली जे तुम्ही वाचलेलं असेल त्याचा क्रिस करून एक 4 ओळीमध्ये ते लिहिणं. कोणाची जयंती असो, आता भाऊसाहेबांची जयंती आहे, तुम्ही एक स्वतःला 2 दिवस आहे तुमच्याकडे अजून, तुम्ही स्वतःला चॅलेंज करा. लायब्ररीमध्ये पुस्तकं आहेत, निदान 4 गोष्टी, एखादी गोष्ट स्टोरी टाईप. लोकांना फक्त हे नसतं ऐकायचं की महामानव होता, महामानवातनं अर्थ मिळत नाही. खूप लोकांबद्दल ऐकलेलं असतं आपण की हे महामानव आहे, पण त्याचा काही अर्थबोध होत नाही, डोक्याच्या वरून ते जातं. अर्थबोध केव्हा होईल की एखादं उदाहरण सांगितलं की कसं त्यांनी झगडा केला, कसं त्यांना ह्याच्यासाठी पैसे नव्हते मिळत संस्था शिक्षण संस्था काढण्यासाठी, आणि कशी मदत मिळवली, काय स्ट्रगल केला, कसं फिरले, असं काही जी काही तुम्ही स्टोरी वाचाल तर निदान ती स्टोरी लिहिण्याचा प्रयत्न करा. असं जर तुम्ही प्रत्येक जयंतीला करत गेला तर तुम्हाला सवय लागेल की हां मी जे वाचतो त्याच्यातल्या 4 ओळी मला लिहायच्या आहेत, आणि हळूहळू तुम्हाला स्वतःचं सुचायला लागेल. स्वतःचं सुचणं हे पहिल्यांदा कोणाचं तरी आपण वाचून नंतरच ते सुचतं असं म्हणतात. तर मला असं वाटतं की हे इथे बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी, माझीही तशी इच्छा आहे आणि माझी पण सुरुवात इथूनच झालेली आहे. आणि मला पहिले काही इतकं नव्हतं बोलता येत, पण मी सुरुवातीला तेच केलं की मी ठरवलं की मी कधीही फॉरवर्ड मेसेज नाही टाकणार, फॉरवर्ड स्टेटस नाही ठेवणार की ह्यांनी पाठवलं त्यांनी पाठवलं. मी माझे 4 ओळी टाकणार, मी माझ्या 2 शब्द स्वतःच्या डोक्याचे टाकणार. ठीक आहे, तर हे आजपासून आपण करू शकतो. दुसरं म्हणजे आता इथे सगळे जे विद्यार्थी आपण बसलेले आहात, सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला खूप पुढे जायचं आहे. तर मला पहिल्यांदा ॲड्रेस करावं वाटतं की आपल्या युवकांच्या सध्या काय समस्या आहेत. तर 1-2 लोक सांगू शकाल की काय स्ट्रगल आहे, काय तुम्हाला असं वाटतं की आम्हाला ह्याच्यातून सोल्युशन नाही मिळत. 1-2 लोक सांगू शकाल काही की आम्ही सध्या ह्याच्यातून जातो आता सर म्हणजे पिढी आहे वगैरे, पण ते कशामुळे. तर तुम्हाला नसेल सांगते मी सांगते किंवा तुमच्या मनात असेल तुम्हाला इथे बोल हा हे बोलते. पहिलं म्हणजे की मोबाईलचा ॲडिक्ट आहे, हां मॅम. कॉम्पिटिशन आहे ना आमच्या जनरेशनमध्ये खूप, आणि सोसायटीचं बॉदरेशन आहे की हेच केलं पाहिजे, मग त्याच्यासोबत डील कसं करायचं. हां, सोसायटीचं बॉदरेशन आहे आणि तर कॉम्पिटिशन जरी असली तरी कॉम्पिटिशन फॉर एक्झाम्पल स्पर्धा परीक्षा आहे ती समजा 350-400 जागा निघतात, जागा असतात. कॉम्पिटिशन जरी असली तरी तिथे असं नाही की 0 जागा आहे, तर त्या 350मध्ये तुम्ही येण्याचे चान्सेस असतात.
दुसरं सोसायटीचं बॉड्रेशन. तर इथे बसलेल्या सगळ्यांना मी सांगेन की समाजाचं दडपण तुमच्यावर येऊ देऊ नका. सगळ्यात जास्त घातक गोष्ट ती असते, तुमचं सगळं प्रोडक्टिव्हिटी मरून जाते जर तुमच्यावर इतकं प्रेशर आलं तर सोसायटीचं. जेव्हा तुम्हाला माहीत असते की मी जे करत आहे ते बरोबर आहे किंवा माझा रस्ता बरोबर आहे, तेव्हा गरज नसते. सगळ्यांना समाजाचे हे झेलावं लागलेले आहेत. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले शाळा शिकवायला जायच्या तर शेण मारायचं, तुमच्यावर शेण तरी नाही मारत कोणी, पण तेव्हा लोक शेण मारत होते. म्हणजे किती मोठं प्रेशर असणार आहे समाजाचं. आणि तरीही त्यांना माहीत होतं की मी जे काम करत आहे ते बरोबर आहे, त्यामुळे त्यांनी ते शेण मारणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष केलं. थोडक्यात आपण हे करू शकतो का? जर तुम्हाला माहिती असेल की मी जे काम करत आहे हे मला माहिती आहे की बरोबर आहे, त्यामुळे मी चार लोक काय म्हणणार याच्याकडे लक्ष देणार नाही. करा किंवा ही गोष्ट करा, समाज काही ना काही म्हणणार असतो, इकडची केली तरीही काही ना काही म्हणणार असतो. त्यामुळे त्यातनं कसं तुम्ही स्वतःला सोडवू शकाल हा प्रयत्न केला पाहिजे. मला माहिती आहे खूप अवघड आहे, बोललं की लगेच तसं करता येत नसतं, ते अवघड आहे. पण स्वतःशी तसा डायलॉग करत राहणं की तुम्ही लिहत असाल, डायरी लिहत असाल, काय ही पण प्रॅक्टिस मला असं वाटतं खूप चांगली आहे. नवीन वर्ष येत आहे, तुम्ही हा संकल्प करू शकता की मी 1 तारखेपासून डायरी लिहिणं म्हणजे काहीतरी खूप असं कादंबरी लिहिण्यासारखं नसतं. साध्या साध्या गोष्टी असू शकतात की मी आज 8:30 वाजता उठलो, रात्री असं झालं आहे, मी मला हे म्हटलं, त्यांनी शिव्या दिला, मला याच्याबद्दल छान वाटलं, व्हॉट एव्हर जे आहे ते जर तुम्ही असं मांडायला लागलात तर तुम्हाला कळेल की तुमच्या आतूनच शब्द यायला लागलेले आहेत. जे सर म्हणाले ना की तुम्ही असे का इतके शिस्तीत आहात, तुम्ही बोलायला पाहिजे, तर हे बोलणं तिथूनच सुरू होतं जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी लिहायला लागलात. जसं स्टेटसचं उदाहरण सांगितलं, डायरीचंही तसंच आहे. तर हे तुम्ही स्वतःला सांगा, मला माहिती आहे की मी बरोबर मार्गावर आहे, तर मी घाबरणार नाही, शिवाय मी कोणाला दुखवत नाही आहे.